नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या सिरीजचा जो आर पास्ट एन्शियंट हिस्ट्रीची जी आपली सिरीज आहे त्या सिरीजचा सेकंड लेक्चर आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट व्हिडिओला तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद दिला तो ऑब्व्हियसली भरपूर चांगला होता. त्याच उद्देशाने मी आता आपली ही सिरीज कंटिन्यू करणार आहे. आर पास्ट जे आपले एनसीईआरटीज आहेत, आर पास्ट 1, आर पास्ट 2 अँड आर पास्ट 3. त्या 1 मध्ये एन्शियंट हिस्ट्री आहे, 2 मध्ये मिडल हिस्ट्री आहे आणि 3 मध्ये आपण बघायला गेलं तर आपल्याला मॉडर्न हिस्ट्री पाहायला भेटते, जे 2 पार्ट मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. या आर पास्ट 1 जे आपण चालू केलेले आहे त्यातले चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3, 3 चॅप्टर आपण पूर्वीच्या जी व्हिडिओ होती, याच्या अगोदरची जी व्हिडिओ होती त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. ही आपली या सिरीजची सेकंड व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हरप्पा सिव्हिलायझेशन जे आहे, जे चॅप्टर नंबर 4 मध्ये कव्हर केलं जात आहे ते आपण इथे कव्हर करणार आहोत. जसं आपलं उद्दिष्ट एकदम क्लिअर आहे, यूपीएससीच्या मुलांना नेहमी एनसीईआरटी एकतर इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये वाचायला भेटते. मराठीमध्ये जी ना आपल्याला लेक्चर्स असतात, जे प्रॉपर आपले जे सोर्सेस असतात ते एवढी क्लॅरिटी त्याच्यामध्ये नसल्या कारणामुळे आपण एनसीईआरटी जी आर पासची आहे ती मराठीमधून पूर्णपणे लेक्चर सिरीज देण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. त्यातला आता सेकंड लेक्चर आहे रिगार्डिंग विथ अवर हरप्पन सिव्हिलायझेशन. आपल्या हडप्पा संस्कृतीबद्दल हा एक लेक्चर आहे, तो आपण आज सुरू करूया. ओके, हरप्पन सिव्हिलायझेशन ऑलरेडी आपल्याला डिस्कस केलेलं होतं आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये, की जे काही आपले ना पूर्वीचे ना काय होते, अश्मयुग होते, बरोबर. आपले आपण त्याच्यामध्ये काय बघितलं, पुराश्मयुग बघितलं, मध्याश्मयुग बघितलं, नवाश्मयुग बघितलं. यांच्या नंतर जे पुढचे आपण म्हणू शकतो ताम्रपाषाण युग आलं, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की आपलं ब्रॉन्झ एज म्हणजे कांस्य युग आलं. या दरम्यानच, कांस्य युगाच्या दरम्यानच आपली हडप्पा संस्कृती ही विकसित झालेली आहे. कशाच्या दरम्यान? कांस्य युगाच्या दरम्यान. आणि या कांस्य युगाच्या दरम्यान जशी आपली हडप्पा संस्कृती विकसित झाली, म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये कांस्य म्हणजेच इंग्लिश मध्ये म्हणायला गेलं तर ब्रॉन्झ या मेटलचा सहभाग असणार आहे, जे कॉपर आणि टिन, कॉपर म्हणजे आपलं तांब आणि टिन या 2 धातूंनी तयार होतो तो काय असतो, ब्रॉन्झ असतो. हे आपल्या त्याच युगामध्ये, कांस्य युगामध्येच आपली हडप्पा संस्कृती विकसित झाली. त्या हडप्पा संस्कृतीमध्ये जर प्रामुख्याने जर 3 गोष्टी जर आपण पाहायला गेल्या तर पहिली जी गोष्ट राहते त्या काळात झालेल्या शहरांचा विकास. ही झाली पहिली गोष्ट, त्या काळी झालेल्या शहरांचा विकास. दुसरं म्हणायला गेलं की त्यांनी काय केलं होतं, अनेक इतर जे काही शहरं होती, एकमेकांची जी शहरं होती त्यांच्यासोबत व्यापार केला होता. फार दूरचे असे मेसोपोटेमिया, इजिप्त एवढ्या लांबच्या देशांतल्या शहरांसोबत सुद्धाही त्यांनी व्यापार केला होता. तर जी दुसरी गोष्ट होती ती होती व्यापार. पहिला आहे शहरांचा विकास, दुसरा आहे व्यापाराचा विकास आणि सर्वात तिसरं आणि महत्वाचं आहे की त्यांचा जो अंत झालाय, म्हणजे विचार करा पूर्ण हडप्पा संस्कृतीचा जो अंत झाला आहे, जो शेवट झाला आहे, तो नेमका का झाला, कसा झाला, काय कारण होती, याच्यावर सुद्धा आपल्याला युपीएससी मध्ये एव्हा एमपीएससी मध्ये ही प्रश्न येऊ शकतो. ओके, तर तिन्ही बाबतीत आपण बघणार आहे. शहरांच्या बाबतीत बघू, ट्रेड म्हणजेच व्यापाराच्या बाबतीत फार कमी इन्फॉर्मेशन आहे, जी आहे ते आपण त्याच्यामध्ये क्लिअर करू आणि नंतर पुढे जाऊन सर्वात शेवटी आपल्याला हडप्पा संस्कृतीचा अंत कसा झालेला आहे त्या बाबतीतही आपल्याला क्लॅरिटी घेणं गरजेचं आहे. स्टार्ट करूया. मग आपण पहिल्यांदा बघूया आपल्या हडप्पा संस्कृतीमधल्या शहरांमधल्या काही खास गोष्टी. ओके, पहिली गोष्ट, या शहरांमध्ये एक सिटाडेल असणार. बघा आता हा एक मधली इमेज बघा, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा या मधल्या इमेजवर. या भागात जर बघितलं तर एक उंचवटा आहे, बघा जास्त उंचीवर आहे. काय आहे? उंचवटा आहे. हे सामान्यतः शहराच्या पश्चिमेकडील भागामध्ये त्यावेळेला आपल्याला भेटायचं. याला आपण म्हणू शकतो किल्ला. इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं? सिटाडेल. काय म्हणतात त्याला? सिटाडेल. तर किल्ला जो आहे तो सामान्यतः शहराच्या पश्चिमेला आहे आणि थोड्या जास्त उंचीवर आहे. आपण म्हणू शकतो जी राज्यकर्ते जमात आहे, जे राज्यकर्ते लोक आहेत ते साधारणपणे या शहराच्या भागात राहत असतील. आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर हा पॉश एरिया आहे. आपण म्हणतो एखाद्या शहरात पॉश एरिया असतो, तसं हे सिटाडेल काय म्हणू शकतो, जो आपण किल्ल्याचा जो भाग आहे तो त्या हडप्पा कालीन शहराचा एक प्रकारे पॉश एरिया होता. राज्यकर्ते जमात, राज्यकर्ते लोक कदाचित तिथे राहत असावीत. त्यानंतर जे उर्वरित शहर होतं, ज्याला लोअर टाउन असंही म्हटलं जातं, असा हा भाग आहे उरलेला जो
म्हणू शकतो, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लोअर टाउन आहे, उर्वरित जे शहर आहे त्याचे शहराच्या पूर्वेला असणार. जसं सिटाडेल होतं पश्चिमेला, लोअर टाउन असणार पूर्वेला, आणि ते साधारणपणे कमी उंचीवरती असतात, विच इज ऑब्व्हियसली क्लिअर आहे. ते तर कमी उंचीवर असणार, आणि जे किल्ल्याचा भाग आहे तो जास्त उंचीवरती असणार. भाजलेल्या विटा वापरल्या जायच्या, ज्याला आपण बर्न्ड ब्रिक्स म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि इंटरलॉकिंग पॅटर्नने ते एकदम अशा फिक्स केल्या जायच्या, जेणेकरून भिंती ज्या असतात ते एकदम पक्क्या बांधल्या जात होत्या. 2 विटा 3 विटा एकमेकांमध्ये प्रॉपर मिक्स केल्या जायच्या, प्रॉपर त्यांच्यामध्ये इंटरलॉकिंग केलं जायचं. त्यासोबत मोहनजोदडो नावाचं जे आपलं ऑब्व्हियसली फेमस हडप्पाकालीन शहर आहे, हडप्पा आणि मोहनजोदडो हे 2 फेमस शहर, सर्वात मोठ्या शहरांपैकी एक ही 2 शहरं होती. यांच्या या 2 शहरांमध्ये जास्तीत जास्त हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला भेटलेले आहेत. प्लस त्याच्यामध्ये त्याच हडप्पा आणि मोहनजोदडो या शहरांमध्ये आपल्याला हडप्पाकालीन संस्कृतीचा इतिहास जास्तीत जास्त करून अभ्यासता सुद्धा आला आहे. त्यापैकी मोहनजोदडो या शहरामध्ये मोठे स्नानगृह आहे, जसं इथे दिसतंय बघा, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रेट बाथ असं म्हणतात. ओके, साधारणपणे जो आहे सिटाडेलचा एरिया आहे, म्हणजे किल्ल्याचा एरिया आहे, त्याच्यामध्ये हे राहतं. आणि याला गिलावा लावलेल्या भिंती होत्या. गिलावा म्हणजे काय, जर आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर गिलावा म्हणजे प्लास्टर. ओके, तर आपल्याला प्लास्टर माहिती आहे पण गिलावा माहित नाही, शब्दाचीही सवय करून घ्या. तर जे गिलावा लावलेल्या ज्या भिंती होत्या ते याला होत्या प्लास्टर लावलेल्या भिंती होत्या, जेणेकरून ऑब्व्हियसली कोणत्याही प्रकारे जे ना साईडच्या प्लास्टर लावलेल्या भिंतीतून पाणी जो आहे ते पाणीचा निचरा होऊ नये या दृष्टिकोनातून ते केले. एक प्रकारे स्विमिंग पूल सारखं आहे. ओके, तर गिलावा लावलेल्या भिंती आहे. नैसर्गिक डांबर वापरून केलेलं जलरोधक आहे, म्हणजे वॉटर रेजिस्टंट केलेलं आहे. खाली एक नैसर्गिक डांबर लावून, नॅचरल टार ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ते लावून त्यांनी केलेलं आहे. पायऱ्या आहेत जसं आपल्याला दिसतंय बघा, है ना, इथे पण आहेत पायऱ्या. ओके, पायऱ्या आहेत आणि कपडे बदलण्यासाठी दोन्ही साईडला खोले आहेत. ओके, तर प्रॉपर एकदम म्हणू शकतो की आजच्या तरण तलावासारखं, स्विमिंग पूल सारखं हे त्यांनी तयार केलेलं आहे. परंतु हे जे ग्रेट बाथ जे आहे त्याचा वापर पब्लिकसाठी नव्हता असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. पब्लिकसाठी नव्हता, कोणासाठी होता, तर जे काही आपण म्हणू शकतो की जे काही रिलिजियस प्रॅक्टिसेस असतात, जे काही धार्मिक विधी असतात किंवा काही मोठ्या अशा काही विधी असतात एकदम राजघरातल्या, त्या विधीसाठी याचा वापर केला जात होता असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. मग त्यांचं म्हणणं काय आहे की नॉर्मल व्यक्ती नाही वापरणार, भाई कोण वापरणार, जे राजघराण्यातले व्यक्ती आहेत, जे आपण म्हणू शकतो थोडेसे अमीर असे व्यक्ती आहेत, श्रीमंत असे व्यक्ती आहेत, ते साधारणपणे याचा वापर करत होते, या ग्रेट बाथचा वापर करत होते. ओके, त्यासोबत अग्निकुंड पण आपल्याला भेटलेले, फायर अल्टर कुठे भेटलेले आहेत, कालीबंगन आणि लोथल या 2 ठिकाणी अग्निकुंड भेटलेले आहेत. लक्षात घ्या, हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये देव आपण म्हणूया किंवा गॉड असं आपण म्हणूया, त्यांचा जास्त प्रभाव दिसत नाही. एक लाईन परत ऐका, मी व्यवस्थित सांगतोय बघा. हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये मंदिरं नव्हती. नो रिलिजियस टेम्पल्स हॅव बीन फाउंड इन द हडप्पान एज. त्या काळात एकही मंदिर नाही भेटलं. ओके, परंतु काही नंतरच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो त्याला उत्तर हडप्पान काळामध्ये आपल्याला काही ना आपण थोडे म्हणूया इतर थोडेसे जे धार्मिक विधी असतात त्यांचे काही आपल्याला पुरावे दिसायला लागले होते. त्या धार्मिक पुराव्यांमध्ये आपण म्हणू शकतो की जे अग्निकुंड आहेत, फायर अल्टर्स आहेत, ते कालीबंगा आणि लोथल इथे भेटले, ज्याचा वापर कदाचित बळी देण्यासाठी केला जात होता. ओके, आता बघा मी ना प्रत्येक वेळेला ना कदाचित हा शब्द वापरतोय. ओके, का, कारण आजही हडप्पाकालीन संस्कृतीचा प्रॉपर इतिहासाचा लेखाजोगा तयार नाहीये. हडप्पाकालीन संस्कृतीची जी काही लिपी होती, जी काही स्क्रिप्ट होती, लिखाण होतं, ते आहे आपल्याकडे अवेलेबल, परंतु ते आपल्याला आजही वाचता येत नाहीये. विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो, जे आता सध्याचा कीवर्ड आहे या जगातला, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण ते जी काही लिपी आहे ती आपण ना कशी वाचू शकतो याचा अंदाज आपण सध्या तरी बांधत आहोत. अजूनपर्यंत आपल्याला वाचायला जमत नाहीये. कदाचित फ्युचरमध्ये ती आपल्याला लिपी समजेल, ते आपण उमजून जाईल आपल्याला पूर्णपणे, आणि मग आपण अंदाज लावू शकतो की भाई ऍक्च्युअली उनको उसके अंदर क्या कहना चाहिए था, त्यांना काय नक्की म्हणायचं होतं ते आपल्याला तिथे कळून जाईल. ओके, तर ना अजून बघूया काय गोदामं भेटली होती, स्टोअर हाऊसेस. मोहनजोदडोला गोदामं होती, हडप्पाला गोदामं होती, लोथलला गोदामं होती. आता हा जो आहे ना इथे आपल्याला म्हणू शकतो की 6 स्टोअर हाऊसेस जे भेटले होते, किंवा आपण त्याला ग्रेनरीज असंही म्हणतो, ते भेटले होते 6 एकाच वेळेला, एकाच ठिकाणी 6 होते. ते आपल्याला हडप्पा
या ठिकाणी भेटले होते. हरप्पा जो ठिकाण आहे तिथे आपल्याला किती गोदामं भेटली होती? एकाच ठिकाणी 6 गोदामं आपल्याला भेटली होती. आणि सर्वात मोठं जर आपण गोदाम म्हणूया किंवा ग्रॅनरी म्हणूया, ओके, किंवा धान्याचं कोठारही त्याला आपण म्हणूया, ते आपल्याला सर्वात जास्त मोठं कुठे भेटलं होतं? मोहनजोदडो याला भेटलं होतं. तर आहे ना ऑब्व्हियसली हरप्पामध्ये संख्या जास्त होती. एकाच ठिकाणी 6 धान्याची कोठारं किंवा गोदाम किंवा स्टोअर हाऊसेस आपल्याला भेटलेले होते. तर आपल्याला ती एक 2 गोष्टी आपल्याला एक होऊन जाते. आता पुढचं काय आपण बघणार आहोत? अजून काय गोष्टी होत्या शहरांबद्दल? तर आहे ना शहरातली घरं, गटार, ज्याला आपण ना दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो सांडपाणी व्यवस्था असंही त्याला म्हणू शकतो, जर प्रॉपर अजून एक दुसरा शब्द वापरायचा झाला तर. ओके, तर घरं आहे, गटार आहे म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था आहे, आणि रस्ते आहेत. त्या बाबतीत काय एक्स्ट्रा माहिती आहे का पाहूया आपण. ओके, जे आपल्याला R5 मधूनच भेटली आहे त्याच आपण पाहणार आहोत. घरांच्या बाबतीत बघायला तर ना 1 किंवा 2 मजली घरं होती. मधील आवाराच्या बाजूला खोल्या होत्या, म्हणजे मध्ये असं आवार होतं जसं वाड्यांमध्ये असतं, मध्ये जागा असते आणि बाजूला खोल्या असतात. तसंच तिथे आपल्याला त्या प्रकारची घरं भेटले होते. मध्ये असा आवार असणार, मध्ये कोर्टयार्ड असणार, त्याच्या बाजूला खोल्या 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 असू शकतात. स्वतंत्र स्नानगृह होतं प्रत्येक घरामध्ये, आणि काही काही घरांमध्ये आपल्याला विहिरी सुद्धा होत्या, म्हणजे पाण्याची व्यवस्था त्यांनी स्वतः केलेली होती. तर हे घरांच्या बाबतीत झाले. आता सांडपाणी व्यवस्था म्हणजेच गटारांच्या बाबतीत काय तर ना ऑब्व्हियसली गटार एकदम सरळ रेषेत होती, एकदम सरळ रेषेत. ओके, घरातून लहान गटार पुढे जाऊन जाऊन मोठ्या गटाराला जुळत होती. घरातून लहान लहान जाणार, पुढे जाऊन ती मोठी मोठी गटाराला मिक्स होणार. आणि ही गटार झाकली असल्या कारणामुळे निरीक्षणासाठी त्याला गटाराला काय होते? तोंड होते. तोंड होतं म्हणजे आपण ज्याला आपण मॅन होल म्हणतो किंवा इन्स्पेक्शन होल म्हणतो त्या प्रकारे होते. बघा हे अशा प्रकारे इन्स्पेक्शन होते. समजा ही गटारची लाईन आहे अख्खी. ओके, ही काय गटाराची लाईन आहे, तर ऑब्व्हियसली ती झाकले असल्या कारणामुळं त्याला मध्ये मध्ये इन्स्पेक्शन होल होते, ज्याच्यामुळे ना आपण त्याच्या खाली जाऊन त्याची साफसफाई करणं किंवा इतर काही गोष्टी त्याचे मेंटेनन्स वगैरे करणं या सगळ्या कदाचित करू शकलो. ओके, तर अशा प्रकारे त्याला काय होते? इन्स्पेक्शन होल्स होते. रस्ते ऑब्व्हियसली एकमेकांना काय करायचे? काटकोनात छेदायचे. तर ती एक चांगली गोष्ट होती, रस्ते एकमेकांना प्रॉपरली काटकोनात छेदायचे. आणि ही गोष्ट तर ज्याने हडप्पाचं नाव ऐकलं त्याच्या डोळ्यासमोर तेच होतं, रस्ते असे मस्तपैकी काटकोनात छेदतायत. ही काय सांगायची गरज मुळात नाहीच आहे. शहरातील आयुष्याला जर जनरली कन्सिडर केलं तर एकदम व्यस्त आयुष्य होतं. ओके, आजच्या शहरांमध्ये जसं आपल्याला व्यस्त आयुष्य भेटतं तशाच प्रकारे एकदम कंजेस्टेड, गर्दीचं अशा प्रकारेच वातावरण तिथे होतं. बाजारं होती, कलाकुसर करणारे लोक व त्यांचे कारखाने होते. कलाकुसर करणाऱ्या लोकांचे, जे तिथे काय बनवायचे? सील बनवायचे म्हणजे शिक्के. त्यानंतर टेराकोटा नावाची जी माती होती, मातीचा प्रकार आहे टेराकोटा नावाचा, त्या मातीपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू होत्या. ओके, सील होते, शिक्के होते, टेराकोटापासून बनवलेल्या वस्तू होत्या. काही आपल्या म्हणू शकतो काही शिल्प सुद्धा होती. ओके, अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे कारखान्यांमध्ये, त्या शहरातल्या कारखान्यांमध्ये बनवल्या जात होत्या. आणि त्याचा वापर आपल्याला काय म्हणतो? तेच आपल्याला कारखान्यातल्या ज्या बनवल्या गेलेल्या वस्तू आहेत, ज्या हडप्पा काळातल्या शहरांमध्ये बनवल्या गेल्या, त्या काही काही वस्तू आपल्याला लांब लांब इतर देशांमध्ये सुद्धा भेटलेल्या आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ व्यापार होत होता. आपल्या वस्तू लांब लांब पर्यंत जात होत्या. आजच्या घडीतला जो इराक नावाचा देश आहे, जो त्यावेळेला मेसोपोटेमिया नावाने ओळखला जात होता, त्या इथे ठिकाणी सुद्धा आपल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत. तर मेसोपोटेमियामधून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याकडे भेटलेल्या आहेत. जसं मेसोपोटेमिया हा जो देश आहे, आज जसा आजचा इराक आपण म्हणूया, IRAQ जर इंग्लिशमध्ये सर्च करायचं झालं तर इराक या देशापासून बनवल्या गेलेल्या जे काही कॉस्मेटिक्स आहेत, ओके, ज्याला मराठीमध्ये आपण सौंदर्य प्रसाधने म्हणतो, लिपस्टिक आपण म्हणूया, लिपस्टिक सुद्धा सौंदर्य प्रसाधनापैकी एक आहे. तर ती लिपस्टिक आपल्या इथे चानूदारूला भेटली होती. चानूदारू कुठला आहे? चानूदारू आपला हडप्पा संस्कृतीतलं एक शहर आहे, तिथे लिपस्टिक भेटली होती. याचा अर्थ की ती बनवली कुठे? ती बनवली मेसोपोटेमियाला, भेटली कुठे? हडप्पा संस्कृतीतल्या चानूदारू नावाच्या शहरात. फक्त तिथेच भेटली असं नव्हे, तर आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा अनेक कॉस्मेटिक सुद्धा भेटलेले आहेत. त्यासोबत ना लेखनिक जे राहायचे, ज्यांना त्यावेळेला म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्यांना स्क्राईब असं पण म्हणतो, अनेक लेखनिक होते जे ना अनेक भाषेमध्ये काय करायचे? लिखाण करायचे. ओके, स्क्राईब म्हणजे आपलं काय? लेखनिक. ओके,
तर लिखाण करायचे. राज्यकर्ते लोक ऑलरेडी आपल्याला माहिती कुठे राहायचे, ते किल्ल्याच्या प्रदेशात, सिटाडेल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ते उंच प्रदेशात राहत होते. सोने चांदी तसेच इतर आभूषणं वापरत होते. कारण जिथे जिथे सिटाडेलच्या ठिकाणी काही खनन झालं, काय झालं, तिथे काही आपल्याला समजा बरियल साईट भेटले, म्हणजे आपण म्हणूया दफन केलेले काही व्यक्ती वगैरे असेल, तिथेही आपल्याला आभूषणं धारण करणारे व्यक्तींची हाडं भेटलेली होती. याचा अर्थ आपण क्लिअर लावू शकतो की हे ना राज्यकर्ते लोक आभूषणं वापरत होते. ओके, तो आपल्याला अंदाज इथे लावता येतोय. हे आपण मगाशी बघितलं इमेज की हे काय आहे, इन्स्पेक्शन होल आहे आणि ही आहे विहीर. ओके, स्टेप वेल आहे, याला आपण काय म्हणूया, पायऱ्या असलेली विहीर आहे. इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर काय आहे, स्टेप्ड वेल आहे. आणि ही कुठे भेटलेली आहे, तर ही भेटलेली आपल्या इथे धोलावीरा नावाचं एक काय आहे, धोलावीरा नावाचं जे हडप्पन साईट आहे, आजच्या आपण म्हणू शकतो गुजरात या राज्यामध्ये आपल्याला ते भेटतं. त्या धोलावीरा साईटमध्ये अशा प्रकारच्या स्टेप वेलची संख्या आपल्याला प्रामुख्याने जास्त प्रमाणात दिसते. नेमकं हे धोलावीरा आजच्या चालू घडामोडीच्या निगडीत सुद्धा आहे. आजची जी चालू घडामोडीचा आपण जे अभ्यास करू, कोणत्याही सोर्स मधून करा, पण आपण तो अभ्यास करतो, तेव्हा आपले सुद्धा लेक्चर चालू घडामोडीचे आपल्याला तुम्हाला युट्यूब चॅनलवरती दिसतील. तर हे धोलावीरा जे आहे, ही जागा नेमकी आजच्या कोणत्या चालू घडामोडीशी निगडीत होती, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय घडामोडी होती, काय नेमकी अशी गोष्ट होती की धोलावीरा न्यूज मध्ये आलं, धोलावीरा बातमीमध्ये आपल्याला दिसलं. यू हॅव टू टेल मी इन युअर कमेंट सेक्शन. ओके, आपल्या कमेंट सेक्शन मध्ये बिंदास सांगा, तिथे आपण त्याच्यावरती डिस्कशन सुद्धा करूया. पुढे बघूया आपण हस्तकला आणि हस्त व्यवसाय जे होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिंपल लँग्वेज म्हणून म्हणायला गेलं तर त्याला आपण क्राफ्ट म्हणू शकतो. या क्राफ्ट कल्चरमध्ये नेमकं काय काय होतं तिथे, तर बघा अनेक वस्तू बनवल्या जात होत्या. जसे खडे होते, शिंपले होते, धातू होते, तांबे होते, कास्य होतं, सोने होतं, चांदी होतं. या सगळ्या वस्तूंचा वापर करून आपण हस्त व्यवसायामध्ये त्याचा उपयोग करत होतो. ओके, तांबे आणि कास्य जे आहे त्याच्यापासून हत्यारं बनवली जात होती, अवजारं बनवले जात होते, आभूषणं म्हणजे आपले दागिने आपण म्हणूया ते बनवले जात होते, आणि भांडे सुद्धा बनवले जात होते. तर सोने आणि चांदीपासून हत्यारं आणि अवजारं बनत नव्हती, फक्त आभूषण आणि भांडे सुद्धा बनवले जात होते. आता आभूषण आपण दोन्हीकडे जाऊ शकतो, भांडे दोन्हीकडे जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं की तांबे आणि कास्यापासून फक्त हत्यारं आणि अवजारच बनवली जात होती, ती तिथूनच सोन्या चांदीपासून हत्यारं अवजारे बनवली जात नव्हती. ओके, जे एव्हाना आजही होत नाही. सील जे आहे, शिक्के, ते सामान्यतः आयताकृती होते. बघा खाली हे 3 सील दाखवले मी. ओके, एक आयताकृती किंवा चौरसाकृती आपल्याला ते काय भेटायचे, सील भेटायचे, शिक्के भेटायचे, आणि शक्यतो त्याच्यामध्ये प्राणी कोरलेले असायचे. जसं इथे आपल्याला दिसतोय, इथे आपल्याला काय दिसतोय, एक ऑक्सन दिसतोय, एक बैल दिसत आहे. इथे आपण म्हणूया हे पशुपती महादेव, जे त्यावेळची एक देवता कन्सिडर केली जात होती. त्याच्या बाजूलाही आपल्याला प्राणी दिसतंय, जसं आपल्याला एलिफंट दिसतोय, गेंडा दिसतोय, त्याच्यानंतर आपण म्हणूया वाघ दिसतोय, इथे खाली आपल्याला हरण दिसतोय. तर असे काही प्राणी सुद्धा आपल्याला तिथे दिसत होते. कुठे दिसत होते, आपल्या शिक्क्यांवरती दिसत होते. इथे एक वेगळ्याच प्रकारचा एक प्राणी आहे, ज्याला म्हटलं जायचं वन हॉर्न. ओके, किंवा त्याला युनिकॉर्न असं सुद्धा म्हटलं जात होतं. आता हे नेमकं युनिकॉर्न हा प्राणी शिक्क्यांवरती आपल्याला दिसतोय. ऑब्व्हियसली त्याचे काही ना आपल्याला अवशेष वगैरे असं काहीही भेटलेलं नाहीये. तर युनिकॉर्न म्हणजे नेमकं काय होतं, नेमका कसा प्राणी होता हा, तर आपल्याला त्याच्यावरती रिसर्च अजूनही चालू आहे. ओके, ऑब्व्हियसली काही जणांचं म्हणणं आहे की कदाचित हे गेंडाच होता, फक्त ऑब्व्हियसली त्याचं डेपिक्शन जरासं चुकलेलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो की तो एक वेगळ्या प्रकारचा आपण म्हणू शकतो की एक हिरण होतं, किंवा आपण गाई गुरं होती, त्यांचं फक्त आपल्याला शिंग एका वेळेला एक दाखवलेलं आहे, एकच हॉर्न एकच शिंग असं दाखवलेलं आहे. ओके, तर हे शिक्के जे आहे ते आपल्याला इथे भेटतात. बघा हा एक शिक्का, तो एक शिक्का आणि हा एक शिक्का. तर इथे बघा काय मार्क करतोय ते बघा, इथे एक मार्क केलेलं आहे मी, आणि इथे एक मार्क केलेलं आहे. हे जे मार्क केलंय इथे काहीतरी लिहिलेलं आहे, काहीतरी लिहिलेलं आहे ते. ओके, ती काय आहे, त्या काळातले आपण म्हणू शकतो एक स्क्रिप्ट आहे, किंवा त्याला मराठीत जर बनायला गेलं तर त्यावेळची एक काय आहे, लिपी आहे. त्यावेळची एक काय आहे, लिपी आहे, जी आपल्याला शिक्क्यांवरती सुद्धा कोरलेली. ही लिपी मात्र आजपर्यंत आपल्याला वाचता येत नाहीये, आहे फक्त वाचता अजून आपल्याला आलेली नाहीये. तर ही जेव्हा लिपी आपल्याला प्रॉपरली वाचता येईल, जेव्हा ती आपल्याला डेसिफर करता येईल, त्याच्यानंतर
हडप्पा संस्कृतीबद्दल आपल्याला भरपूर नॉलेज ओपन होणार आहे. ओके, त्यानंतर परत आपल्याला लेक्चर नवीन घ्यावं लागेल. ओके, कारण नवीन नवीन माहिती त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत, नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. ऑब्व्हियसली हे आज उद्या होणार आहे असं मी म्हणत नाहीये. याला कदाचित अजून फार वर्ष लागतील, कदाचित 30, 40, 50 वर्ष सुद्धा लागू शकतात. त्यामुळे काय करा, तुम्ही एक्झाम द्या, UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये एक्झाम द्या, पोस्ट काढा आणि क्लिअर व्हा. ते जेव्हा त्यांचे लिपी शोधतील तेव्हा शोधतील, ते बघतील त्यांचं काय करायचं ते. ओके, त्यासमोर आपल्याला पॉट सुद्धा भेटलेले, मडके सुद्धा भेटलेले आहेत. काळ्या रंगातील नक्षी कामासोबत केलेले मडके आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आहेत. कापड उद्योग सुद्धा त्यावेळेला विकसित झाला होता. टेराकोट्टा आणि फॅन्से या दोन मटेरियल पासून बनलेले चरख्यासारखे उपकरण त्यावेळेला बनले गेले होते. ओके, स्पिंडल सुद्धा त्यावेळेला बनले गेले होते. ओके, इंग्लिशमध्ये जर शब्द कोणाला पाहिजे असेल तर स्पिंडल हा बनवला गेला होता, जो टेराकोटा म्हणजे आपल्या मातीचा प्रकार आहे, त्या मातीच्या प्रकारातून बनवलं गेलं होतं. ओके, आणि त्याचा वापर केला जात होता अनेक कापड तयार करण्यासाठी, धागे तयार करण्यासाठी, कापड तयार करण्यासाठी. याने आपण क्लिअरली अंदाज लावू शकतो की त्यावेळेला जर कापड उद्योग अस्तित्वात आहे तर त्यावेळेला ऑब्व्हियसली कापूस सुद्धा असणार. आणि नुसतं कापूस असणारच असं नव्हे, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजेच हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती हे कदाचित कापूस पिकवणारी पहिली संस्कृती ठरते आपल्या ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये. ओके, कापूस माहीत असणारी पहिली संस्कृती असं आपण आपल्या हडप्पा संस्कृतीला म्हणू शकतो. ओके, पुढे म्हटलं तर कोणकोणत्या कच्चा माल आपल्या हडप्पा संस्कृतीच्या काळात वापरला जात होता. लाकूड आणि धातू तर आपण बघितले, अनेक धातू आहेत बघा, तांब, कास्य, सोने, चांदी, तेव्हा त्यालाच आपण धातू म्हणूया. आणि इकडे लाकडांचा सुद्धा वापर आपल्याकडे होत होता. शेती उत्पन्नाचाही वापर तिथे आपल्याला भेटतो. शेती उत्पन्न म्हणजे शेतीमधून जे उत्पादन भेटतं, उत्पादन आपण जे म्हणूया, शेतीमधून जे उत्पादन भेटतं, जसं आपण म्हणूया काय मग धान्य आहेत किंवा काही आपण म्हणूया कापूसच आहे, या उत्पादनांचा वापर सुद्धा आपल्याला पुढे केला गेलेला दिसतो, विच इज अ क्वाईट अ गुड थिंग. दुरून सुद्धा आयात केलेल्या काही गोष्टी होत्या. तांबा आपण दुरून आयात केलेलं होतं, टीन जे आहे ते आपण दुरून आयात केलं होतं, सोने सुद्धा आयात करायचो, चांदी सुद्धा आयात करायचो आणि मौल्यवान खडे सुद्धा आयात करायचं. मग कुठून काय गोष्टी आयात केल्या जायच्या ते या 4 पॉईंट मध्ये आपल्याला दिसतंय. या 4 पॉईंट्स मध्ये आपल्याला दिसतं की कुठून कोणकोणत्या गोष्टी आपण आयात केल्या गेल्या होत्या. तर बघा, तांबा आयात करायचो आपण राजस्थान, ओमान आणि पश्चिम आशिया मधल्या काही देशांकडनं. ओके, मग 3 देशांकडनं आपण काय करायचो, अशा गोष्टी प्रकारे आयात करायचो. ओके, ओमान हा देशही माहित असेल, ओमानची कॅपिटल मस्कात आहे. ओके, ते आपण पाहू शकतो. त्यांची टीम सुद्धा आता क्रिकेट मध्ये खेळत असते. 3 जे आहे ते अफगाणिस्तान आणि इराण मधून आपण मागवायचो. सोने जे आहे ते आजच्या कर्नाटक मधून, आजचं आपलं कर्नाटक राज्य आहे तिथून यायचं. तुम्हाला माहित असेल कोलार गोल्ड फील्ड KGF हे सुद्धा कर्नाटकच आहे. ओके, मौल्यवान खडे जर पाहायला गेलं तर गुजरात, इराण आणि अफगाणिस्तान या तिघांमधून मौल्यवान खडे आपण आयात करायचो. ओके, मग ते काय करायचं, हडप्पा कालीन जी शहरं होती ते या 4 गोष्टी तांबे, टीन, सोने आणि मौल्यवान खड्यांचा समूह हा पूर्णपणे ते आयात करायचे अशा ठिकाणांवरनं. ओके, तर आपल्याला सील भेटले. आपल्याला काय भेटलं, पशुपती महादेवचं सुद्धा सील भेटलेलं आहे. इथे आपल्याला युनिकॉर्न सारखा दिसणारा सुद्धा सील आपल्याकडे अवेलेबल आहे. अजून काय आहे तर कोणत्या प्रकारचे अन्न तिथे पिकवलं जात होतं. गहू आहे, सातू आहे, डाळी आहे, तांदूळ आहे, तीळ आहे, राई आहे. ओके, राई म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मस्टर्ड म्हणतो, बरोबर ना, मोहरी असं सुद्धा म्हटलं जातं. हे सगळी जी पिकं आहे ती आपली त्या वेळेला घेतली जात होती. ओके, आणि चांगली गोष्ट आहे की याच पिकांच्या याच्यामधून आपल्याला काय गेलं, हळूहळू शेतीचा जो विकास होता, जो आपण मागच्या सिरीजच्या लेक्चरमध्ये बघितला होता, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी परत एकदा ते पाहून घ्या. ओके, व्यवस्थित ते अगोदरचा फर्स्ट लेक्चर आहे तो पाहून घ्या. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की नव अश्मयुग जो आहे त्या नव अश्मयुगच्या पिरियडच्या दरम्यान, त्या कालखंडाच्या दरम्यान शेतीचा विकास होत होता. शेतीचा विकास झाला म्हणून माणूस स्थिरावला, म्हणून माणूस थांबला एका ठिकाणी. माणूस थांबला, मग त्याने शहरं बनवली, त्याने जमाती बनवल्या, त्याने ना स्वतःच एक संस्कृती बनवली. तो स्थिरावला म्हणून संस्कृती बनवता आली. जर स्थिरावलाच गेला नसता तर शेतीच मध्ये त्याने प्रॉपर आपण इन्व्हेन्शन केलं नसतं, शेती शोधली गेली नसती तर कदाचित स्थिरावला नसता, कदाचित पुढे जाऊन त्याला अजूनही तो आजपर्यंतही कदाचित तो भटकत बसला
असता. तो स्थिरावला ती एक चांगली गोष्ट होती. नवअश्मयुगाच्या दरम्यान ते झालं होतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये निओलिथिक पिरियड असं म्हणतो. त्या निओलिथिक पिरियडच्या संदर्भाने हळूहळू पुढे शेती तयार झाली, शेतीमध्येही विकास झाला. आपण नांगर तयार केला. काय तयार केला? नांगर. आज आपण जे आपण लोखंडाचा नांगर किंवा स्टीलचा नांगर किंवा असे काही नांगर बघतो, तसे नांगर ऑब्व्हियसली त्यावेळेला नव्हते. त्यावेळेला कसे नांगर होते? तर लाकडापासून बनवलेले नांगर होते. लाकडापासून बनवलेल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे उत्खननात जास्त वेळ टिकत नाही, ते काही काळानंतर निघून जातात. तर आपल्याला आहे ना असा एक नांगर आपण म्हणू शकतो, त्याचा एक टॉय, त्याचं एक खेळणं आपल्याला भेटलेलं आहे. त्याच्यावरून आपण त्याचा अंदाज लावतो की लाकडाचे नांगर त्यावेळेला होते. एव्हाना कालीबंगन नावाचं एक ठिकाण आहे. त्या कालीबंगन नावाच्या ठिकाणी आपल्याला याने काय केलेलं आहे? नांगराने प्रॉपर खोदलेलं, नांगराने प्रॉपर असं नांगरलेलं शेत आपल्याला उत्खननात भेटलेलं आहे. जर तिथे नांगरलेलं शेत भेटतंय म्हणजे 100% नांगर होतं. ओके. आणि नांगरची प्रूफ अजून एक म्हटलं तर नांगरची खेळणी सुद्धा आपल्याकडे त्यावेळेला अवेलेबल होती, जे ना आपल्याला टेराकोटापासून बनवलेली मोस्टली हे खेळणे होते. टेराकोटा म्हणजे लिटरली काय असतं? मातीचाच प्रकारे. मातीला पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये असं भाजलं जातं प्रॉपर. ओके. अर्धन क्ले, फायर अर्धन क्ले असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. जमिनीच्या आत ठेवून त्याला प्रॉपर भाजलं जातं, जेणेकरून त्याची क्वालिटी वाढते, ज्याच्यापासून बनवलेल्या वस्तू टिकतात. अशा प्रकारे ते टेराकोटा नावाचा मातीचा प्रकार होता. ओके. सिंचन व्यवस्था बघितली तर नाले होते, काही गबरबंद होते. गबरबंद हा हिंदी शब्द आहे तसा. गबरबंद होते, नाले होते. ओके. पण एक लक्षात घ्या, कालवे नव्हते. कालवेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बऱ्याच जणांना माहित असेल हा शब्द, कॅनाल. ओके. गावामध्ये शक्यतो कालव्यांपेक्षा कॅनाल हा शब्दच वापरला जातो. तर कॅनाल जे होते ते त्यावेळेला अस्तित्वात नव्हते. ओके. नाले होते, नॉर्मली छोटे छोटे नाले आपले होते. पशुपालन जर बघायला गेलं तर गाई, गुरं, मेंढी, शेळी, म्हैस असे अनेक पशूंचं पालन त्यावेळेला होत होतं. ओके. त्याच्यावर फळे गोळा करणे, मासे पकडणे, शिकार करणे इत्यादी इतर गोष्टी सुद्धा त्यांच्या चालू होत्या. त्या समवेत त्यांच्या या गोष्टीही चालू होत्या. आता काही काही शहरं इथे मेन्शन केले बघा. हडप्पा, मोहनजोदाडो, रोपार, लोथल, कालीबंगन, चानुदारो, आलमगीरपूर, सुतकागेंदोर, बनावली आणि रंगपूर अशा काही शहरांची नावं दिलेली आहेत. हे आपले फॅक्ट्स आहेत. आपण एकदा त्यांना फक्त नजर फिरूया त्या फॅक्ट्स वरनं. ओके. बघा, हडप्पा कुठे? आपल्या रावी नदीच्या किनारी. ओके. रावी नदी ही आपल्या सिंधू नदीची उपनदी आहे, आपल्याला माहित आहे. आजच्या पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानचा जो पंजाब आहे तिथे आपल्याला हे हडप्पा जे शहर आहे ते भेटू शकतं. ओके. 1921 ला दयाराम साहनी या आर्किओलॉजिस्टने या शहराला शोधलं होतं. मोहनजोदडो हे शहर सिंधू नदीवरती आहे. ओके. सिंध प्रांतात आहे, आपल्या पाकिस्तानमध्ये सिंध हे प्रांत आहे. जस्ट दुसऱ्या वर्षाचा शोध लागला RD बॅनर्जी या व्यक्तींकडनं. त्यासोबत रोपार सतलज नदीवरती, लोथल भोगवा नदीवरती कुठे आहे? आपल्या इथे गुजरातला आहे. कालीबंगन आपल्या इथे कुठे आहे? राजस्थानला आहे. चानुदारो जे आहे ते कुठे आहे? तिकडे सिंधला जातात, जिथे आपले मोहनजोदडो सुद्धा आपल्याला भेटतंय. आलमगीरपूर हे जे आहेत ना, ते आलमगीरपूर लक्षात ठेवा, हिंदोन नदीवरती आहे ते ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे तेही ठीक आहे. पण जेव्हा आपण काय करू, नॉर्थ साऊथ जेव्हा आपण याला पूर्णपणे अक्काचक्का मॅप काढूया, तेव्हा सर्वात ईस्ट साईडला जर बघायला गेलं तर हा आलमगीरपूर नावाचं काय होतं? शहर. आलमगीरपूर कुठे होतं? सगळ्यात ईस्टला होतं. सगळ्यात वेस्टला म्हणायला गेलं तर सुतकागेंदोर होतं. ओके. इथे आहे का? बघा, 8व्या नंबरला आहे. सुतकागेंदोर हे सगळ्यात वेस्टला होतं. आलमगीरपूर सगळ्यात ईस्टला होतं. ओके. बाकीचं कोणतं दिले का याच्यात? नाही, त्या पद्धतीने दिले नाहीये. पण सर्वात साऊथला आपण म्हणूया कोणतं होतं? दायमाबाद. कोणतं होतं? दायमाबाद. आपल्या महाराष्ट्रात आहे दायमाबाद. महाराष्ट्रातली जी नदी आहे, एक मिनिट मराठीत लिहितो. दायमाबाद आपल्या महाराष्ट्रातली जी नदी आहे प्रवरा. ओके. माहिती ना प्रवरा? गोदावरी नदीची उपनदी. या प्रवरा नदीवरती आपल्या महाराष्ट्रातल्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हे दायमाबाद नावाची इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची आपल्याला एक स्थळ, एक साईट आपल्याला भेटते. ओके. फार महत्वाची साईट आहे ती. त्याच्यानंतर वर गेलो आपल्याला
तर वर सुद्धा आपल्याला काही ठिकाणं जम्मू काश्मीरमधून भेटतात, जसं मंडा नावाचं काही ठिकाण आहे ते जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपल्याला भेटतात. तर हे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असं पूर्णपणे त्याची जी मांडणी आहे ती आपण आपल्या जी आपली बॅच असते, जी आपली काय असते ऑफलाईन ऑनलाईन जे बॅचेस असतात त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाऊन आपण तिथे स्टडी करतो. जे आर एस शर्मा नावाचं पुस्तक आहे जे मागच्या फर्स्ट सिरीज मध्ये सुद्धा सांगितलं होतं, ते आर एस शर्मावर आधारित जे काही गोष्टी आहेत त्या आपण इथे पाहू शकतो. इथे नाही सॉरी त्या बॅचच्या लेक्चर्स मध्ये पाहू शकतो. इथे आपल्याला आर पास्ट बद्दलच निगडीत राहायचंय, त्याच्या संबंधितच आपल्याला फक्त पाहायचं आहे. ओके, इन डिटेल एन्शियंट हिस्ट्रीचे जे लेक्चर्स आहेत ते आपल्याला कुठे भेटतील, ते आपल्याला ऑफलाईन ऑनलाईन आपल्या जे ज्ञानज्योती अकॅडमीचे जे काही लेक्चर सिरीज असतील त्याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतात. त्याबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर ऑब्व्हियसली कमेंट करा किंवा नंबर्स आपले शेअर केलेले आहेत बॉटम मध्ये, त्या बॉटम मध्ये जे नंबर शेअर केलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही बिनधास्त कॉल करून विचारू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर काय काय भेटतंय बघा. अजून एक शहर आपल्याला भेटली, त्या सुतकागेंदूर कुठे आहे, बलुचिस्तान मध्ये आहे जे पाकिस्तानात येतं. बनावली आपल्या हरियाणामध्ये आहे आणि रंगपूर नावाचं जे आहे ते गुजरात मध्ये आहे. आणि कोणकोणत्या लोकांनी ते शोधलं, कोणकोणत्या वर्षी त्यांचा शोध झालेला आहे, कोणकोणत्या वर्षाला त्यांचा शोध झालेला आहे त्याची माहिती सुद्धा आपल्याला भेटते. या प्रत्येक सिटीमध्ये काही ना काहीतरी खासियत अशी आपल्याला भेटू शकते. ऑब्व्हियसली इन डिटेल आपण ते सिरीज लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके, सध्या आपल्याला या शहरांची एक नॉर्मल माहिती, नदींच्या बद्दल, त्या कोणत्या प्रांतात भेटतात, कोणत्या वर्षी त्यांचा शोध झाला आणि कोणते आर्किओलॉजिस्ट त्यांच्या संदर्भात होते हे आपल्याला युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये दोन्ही कडे विचारलं जाऊ शकतं. एव्हाना अगोदरच विचारलं गेलेलं आहे, परत सुद्धा त्याच्यावरती प्रश्न रिपीट होऊ. ओके, तर आपल्याला आता बघायचं आहे सर्वात शेवटचा मुद्दा. सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे त्याचं नाव पण शेवटच आहे. ओके, आपल्या सिरीजचा शेवट नाही, सिरीजचा आत्ताशी सुरुवात झाली, दुसरंच लेक्चर आहे. आपल्याला शेवट बघायचा आहे हडप्पा संस्कृतीचा. हडप्पा संस्कृती एवढी प्रगत होती, शहरं एवढी प्रॉपरली डेव्हलप झाली होते, शेती चांगली चालू होती, व्यापाराच्या बाबतीत आपण बघितलं भाई मेसोपोटेमिया वगैरे एवढे दूर 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 व्यापार चालू होते आपले भाई. मग एवढं सगळं चांगलं चांगलं चुंगलं असताना नेमकं हडप्पा संस्कृतीचा शेवट का झाला, कसा झाला ते आपण इथे पाहणार आहोत. एक पहिल्यांदा लाईन आपल्याला भेटते की आजपासून जवळपास 3900 वर्षापूर्वी, आजपासून मागे 3900 वर्षापूर्वी शेवटाकडे जाणारे काही बदल हडप्पा संस्कृतीच्या शहरांमध्ये आपल्याला दिसायला लागले होते. जसं काय झालं होतं या दरम्यान लिखाण जे होतं, म्हणजे जे स्क्राईब होते, जे लिखाण होते, इन्स्क्रिप्शन होती, ती लिपी होती, जे हे बघा हे लिपी दाखवलेली आहे मी इथे. हे हडप्पा संस्कृतीतल्या लिपीतले काही काही गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली 200 पेक्षा जास्त त्यांच्याकडे काय होते अल्फाबेट होते. जसं आपली मुळाक्षर आहेत अ, आ, इ, उ. ओके, आपल्या कशी मुळाक्षर आहेत, आपली मुळाक्षर कमी आहेत, ही भारत जास्त, ही 200 पेक्षा जास्त मुळाक्षर त्यांचे होते. त्यांना ते अक्षर हा शब्द वापरायचे नाही, त्याला इंग्लिश मध्ये एक शब्द आहे पिक्टोग्राफ. काय म्हणतात इंग्लिश मध्ये, पिक्टोग्राफ. जसं आपण इंग्लिश भाषा बघतो, लक्षात घ्या याच्यावर आपण थोडासा फोकस करतोय, व्यवस्थित ऐकून घ्या. जसं इंग्लिश भाषा आपण बघतो, इंग्लिश भाषेमध्ये कशा आपल्याला तिथे आपल्याला काय भेटतात डायरेक्ट ए बी सी डी अशा काही आपल्याला डायरेक्ट अल्फाबेट्स भेटून जातात, ज्याला आपण मुळाक्षर वगैरे म्हणू शकतो. मराठी भाषा मागे तर आपल्याला अ आहे, ब आहे, क आहे, ड आहे असं आपल्याला ऑब्व्हियसली भेटत जात. परंतु काही काही भाषा आपल्याकडे अशा आहेत ओके ज्याच्यामध्ये काय भेटतं, ज्याच्यामध्ये पिक्टोग्राफ्स असतात. पिक्टोग्राफ म्हणजे पिक्चर एक असणार, एक फोटो असणार जो आपल्याला एक शब्दाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न करणार. असं पिक्टोग्राफ आपल्याला कुठे भेटले होते अगोदर, तर इजिप्त, जे इजिप्त मधलं जे पूर्वीचं काय म्हणूया आपण जे साम्राज्य होतं इजिप्तचं, त्या ज्या दरम्यान ऑब्व्हियसली पिरॅमिड्स वगैरे बांधले गेलेले होते ओके, त्यावेळेला सुद्धा पिक्टोग्राफ वापरले जात होते. त्यासोबत आपल्या IVC मध्ये सुद्धा पिक्टोग्राफ होते, म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा संस्कृती, याच्यातही पिक्टोग्राफ होते. ओके, आता काय झालेलं माहितीये का, इजिप्त मधले जे पिक्टोग्राफ होते ना ते वाचता आले, त्यांचं आपल्याला प्रॉपर वाचता येत आहे, वाचता येतंय. काय इजिप्त मधले पिक्टोग्राफ आपले भाई आपल्याला अजूनपर्यंत कळत नाहीये, समजत नाहीये की नेमका याचा अर्थ काय, नेमका याचा अर्थ काय, नेमका इकडे याचा अर्थ काय आहे. आपण त्याला फक्त नंबर देऊन ठेवलेले आहेत,
भाई हे 1 नंबरला भेटला, 2 नंबरला भेटला, 400 नंबरला भेटला, बघा इथे 408 पर्यंत दिलेले आहेत. ओके, म्हणजे भरपूरच पिक्टोग्राफ भेटलेत. हे आपल्याला समजत नाहीये. जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त डिटेलिंग त्याचे कळेल. बघा हा सेम मुद्दा मी याच सिरीजच्या लेक्चरमध्ये जवळपास 3 वेळा मांडलाय. का मांडलाय? कारण तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणून मांडत आहे. रिपीट करत आहे मी मुद्दामून. का? कारण तो महत्वाचा मुद्दा आहे म्हणून. ओके, आता बघा या दरम्यान लिखाण व शिक्के काय झाले? कमी झाले, कमी दिसायला लागले. आपण म्हणूया कच्च्या मालाची जी आयात आपण इतर देशांकडनं करायचो, इतर प्रदेशांकडनं करायचो, ती कमी झाली. ओके, काही शहरात कचरा साठायला लागला. भाई कचरा साठायला लागला म्हणजे समजायला लागलं की भाई हालत खराब चालली या शहराची. शहराची हालत खराब म्हणजे देशाची हालत खराब, म्हणजेच ओव्हरऑल त्या संस्कृतीची हालत खराब. सांडपाणी व्यवस्था जी होती, जी गटारांची व्यवस्था वगैरे, ती पण खराब झाली. आणि घरं सुद्धा कमी दर्जाची बांधली जाऊ लागली. म्हणजे पूर्वीच्या हडप्पा आपण म्हणू शकतो, हडप्पा संस्कृती जेव्हा प्रॉपर रिच होती, अमीर होती, श्रीमंत होती, तेव्हा घरं एकदम मस्त मस्त बांधायचे, 2 मजली वगैरे मस्त घरं असं बांधले जायचे. घरांची क्वालिटी ही चांगली होती. नंतरच्या ज्या हडप्पाच्या काळाच्या उत्खनन झालं, ओके, जेव्हा हडप्पा संस्कृती नष्ट व्हायला लागली साधारणपणे 3900 वर्षापूर्वीपासून, तेव्हा आपल्याला समजायला लागलं की भाई निकृष्ट दर्जाची घरं बांधली जात आहेत. ओके, जी घरांची क्वालिटी एवढी चांगली नाहीये, सांडपाण्याची व्यवस्था खराब झालेली आहे. आपल्याला तिथे रस्त्यांवरती कचरा साठताना दिसत आहे. लिखाण आणि शिक्के, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्क्राईब आणि सील्स असं म्हणतो, तेही कमी झालेले आहे. सगळंच काही कमी होत चाललेलं आहे. याचाच परिणाम आपल्याला काय दिसतो? याचाच परिणाम आपण समजू शकतो की शेवट होत चाललेला आहे. तर काही कारणं तिथे मेन्शन केली गेलेली आहेत आपल्या आर पास एनसीईआरटी मध्ये. ती कारणं आपण पाहूया. काही जणांच्या मध्ये दुष्काळ झाल्या, नद्या शुष्क झाल्या, नद्या कोरड्या झाल्या, अवनीकरण झालं. अवनीकरण म्हणजे झाडं तोडली गेली. वनीकरणाच्या ऑब्व्हियसली अपोजिट अवनीकरण झालेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये डिफॉरेस्टेशन म्हणतात. महापूर सुद्धा आला असं काही जणांचं मत आहे. बघा 1 आणि 3 एकमेकांच्या जवळ आपण लक्षात ठेवू शकतो. दुष्काळ म्हणजे बिलकुलच पाणी नाही, महापूर म्हणजे लयच पाणी आहे. आणि आपण म्हणू शकतो भूकंप सुद्धा आलेला आहे. आता तुम्ही म्हणा चौथं तुम्ही का गाळलं? सांगतो बघा, पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं हे जे कारण आहेत, 4 कारण, पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं, ही कारणं जी आहेत ती थोडीशी आपण म्हणू शकतो पर्यावरणीय. कशा आहेत? पर्यावरणीय आहेत किंवा भौगोलिक आहेत, है ना. हे जे कारण आहे ना, राज्यकर्ते लोकांचं नियंत्रण नाही राहिलं, हे थोडंसं आपण म्हणू शकतो राजकीय स्वरूपाचं कारण आहे, जेणेकरून हडप्पा संस्कृती कदाचित नष्ट झाली. ओके, हे जे राजकीय कारण आहे याचं नेमकं काय आहे की तिकडच्या काळात जे राज्यकर्ती लोक होती त्यांच्या लोकांवरती कदाचित नियंत्रण राहिलं नाही. आणि किंवा दुसरी गोष्ट, कोणत्या तरी बाहेरच्या प्रदेशातली काही जमाती हडप्पा संस्कृतीच्या प्रदेशामध्ये आल्या आणि त्या बाहेरच्या याच्यातल्या जमाती जेव्हा हडप्पा प्रदेशामध्ये आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती काय केलं? डॉमिनेट केलं, त्यांच्यावरती वरचढ ते झाले, जेणेकरून हडप्पा काळातली जी राजकर्ती जमात होती त्यांना स्वतःचं राज्य चालवता आलं नाही, शहर चालवता आलं नाही, शहर आपोआप नष्ट झालं, शहर आपोआप खंडर झालं. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण म्हणू शकतो की हडप्पा आणि मोहनजोदडो हे जे शहर होती, जी प्रॉपरली डेव्हलप झालेली शहर होती, ही सुरुवातीच्या काळात त्याच्यामध्ये नामशेष होण्यामध्ये ते पहिल्या नंबरवरती तिथेच होते. ओके, नंतरच्या काळामध्ये हळूहळू जे आपण गुजरात, राजस्थान, वेस्टर्न युपी, जे आजच्या आपण वेस्टर्न युपी या राज्याचा पश्चिमेकडचा भाग, याच्या काळातली याच्या ठिकाणची जी काही शहरं होती ती नंतरच्या काळामध्ये आपल्याला म्हणू शकतो डबखायला गेलेले आपल्याला दिसतात, किंवा त्याचा आपण अंत होताना आपण नंतर पाहतोय. म्हणजे हडप्पा मोहनजोदडो आधी जाणार आणि नंतर उरलेली शहरं जाणार. मोठी शहरं अगोदर तिथे गेलेले आहेत. ओके, इथे बघा काही याचे पुरावे असे दिसत आहेत की इकडे जे काही विटा आहेत आणि इकडे जे काही विटा आहेत त्याच्यामध्ये फरक दिसतोय. ओके, जसं इकडच्या विटांमध्ये आपल्याला कळतंय की यांना फ्लडिंग होती अगोदर, असं नव्हतं की अगोदर फ्लडिंग नव्हती. फ्लडिंग म्हणजे काय? पूर होता अगोदर. ओके, पण जेव्हा वरच्या साईडच्या विटा जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रोलॉंग फ्लडिंग होती. प्रोलॉंग फ्लडिंग म्हणजे भरपूर काळासाठी राहिलेला पूर. ओके, म्हणजे आपण कदाचित त्याला आपण दुसरा शब्द वापरूया. काय वापरूया? महापूर. तर वरच्या विटा होत्या त्या महापूरला दर्शवतात आणि खालील ज्या विटा होत्या त्या आपण नॉर्मली पुराला दर्शवतात. याचा अर्थ क्लिअर आहे की अगोदरचं जे बांधकाम होतं त्यावेळेला सुद्धा पूर यायचे, पण त्या पुराचा फायदा शेतीला होत होता. बघा मी काय शब्द वापरलाय? पुराचा फायदा शेतीला होत होता. कारण पूर काय येतं? गाळ घेऊन येतो आणि नदीच्या काळात मध्ये शेती चांगली होते.
तर आहे ना ते चांगलं गोष्ट होती, पूर होता सुरुवातीला की एकदम वाईट गोष्ट नव्हती. परंतु महापूर जेव्हा यायला लागला, प्रोलॉंग फ्लडिंग जेव्हा व्हायला लागली, तेव्हा कदाचित ते एक कारण होतं की आपली हडप्पा संस्कृतीचा त्यामध्ये काय झाला, अंत झालेला आहे. ओके, आता आपण पुढचे एक लास्ट पॉइंट एक बघूया. थोडंसं स्क्रिप्ट वरती परत एकदा एक छोटासा पॉइंट आपण जाणार आहोत. लक्षात घ्या, जे स्क्रिप्ट आहे, हे जे लिखाण आहे, त्याच लिखाणामध्ये हळूहळू पुढे जाऊन नवीन वेगवेगळ्या स्क्रिप्ट डेव्हलप झाल्या. तर ब्राह्मी लिपी डेव्हलप झाली. ओके, याच्यातून नाही, ओके, वेगळ्या याच्यातून कोणत्या झाल्यात परत एकदा सांगतो बघा. ब्राह्मी लिपी, देवनागरी, अर्धमागधी, प्राकृत अशा अनेक भाषा आणि लिपी त्यावेळेला डेव्हलप झाल्या पुढील काळामध्ये. ओके, यांच्यामध्ये नंतर अजून पुढे जाऊन लेखन व्हायला लागलं. वेगवेगळ्या प्रकारचं जे काही लिखाण होतं त्याचा प्रभावही इतिहासावरती कसा पडला हे आपण काय करणार आहोत, नेक्स्ट आपला जो लेक्चर सिरीज मधला जो नेक्स्ट लेक्चर आहे त्यात आपण पाहणार आहोत की जे लिखाण होतं त्या लिखाणाचा प्रभाव कसा पडला. ओके, आणि संस्कृतीमधील जे नवीन नवीन संस्कृती डेव्हलप होत गेल्या त्या संस्कृतीमधील डेव्हलप झालेल्या गोष्टींमुळे सुद्धा काय काय प्रभाव पडत गेला, हे दोन्ही गोष्टी आपण पुढच्या जो सिरीज आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आता याचं काय करूया, आपण रिवाइज करूया. ओके, आपण काय बघितलं, हरप्पा सिव्हिलायझेशन मध्ये पहिल्यांदा किल्ला पाहिला. किल्ला आणि उर्वरित शहर असे दोन भूभाग पाहिले बघा, सिटाडेल आणि लोअर टाउन. त्याच्यामध्ये भाजलेल्या विटा वापरत होत्या. मोहनजोदडोमध्ये ग्रेट बाथ होतं, ज्याच्यामध्ये आपण येणार किल्ल्यातल्या एरियामध्ये होतं. गिलावा म्हणजे प्लास्टर लावलेल्या भिंती होत्या. आणि यांना भरपूर असं व्यवस्थितपणे एक प्रॉपर स्नानगृह तयार करण्यात आलं होतं. अग्निकुंड सुद्धा आपल्याला काही ठिकाणी भेटले, जसं कालीबंगन जे एक ठिकाण आहे राजस्थान मधलं, आणि लोथल जे ठिकाण आहे आजच्या आपल्या गुजरात मधलं, तिथे भेटलेले आहेत. गोदाम, स्टोर हाऊस किंवा आपण त्याला धान्याची कोठार म्हणूया, ते सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत. घर, गटार, रस्ते यांच्या बाबतीत आपण बघितलं. घरांच्या बाबतीत बघितलं की 1 किंवा 2 मजल्याची घरं आहेत. मधील आवाराच्या बाजूला अशा खोल्या आपल्याला दिसणार आहेत. स्वतंत्र स्नानगृह आणि विहिरी सुद्धा आपल्याला दिसतात. गटारांच्या बाबतीत आपण बघितलं की घरातून छोटे गटार निघाल्यानंतर ते शहरातल्या मोठ्या गटारांना मिक्स होणार आणि बऱ्याच ठिकाणी तिथे इन्स्पेक्शन होत सुद्धा होते. रस्ते काटकोनात छेदतात, विच इज अ क्वाईट नॉर्मल थिंग फॉर अस. शहरातील आयुष्य बघितलं तर व्यस्त असं आयुष्य होतं. बाजार होतं, कलाकुसर करणारी लोक व त्यांचे कारखाने होते, आणि लेखनिक सुद्धा आपल्याला तिथे भेटतात. राज्यकर्ती लोक कदाचित उंच प्रदेशात राहत होते, सोने चांदी वगैरे इतर आभूषणं वापरत होते. हस्तकलेच्या बाबतीत बघितलं तर वस्तू आपल्याला अनेक वस्तूंपासून बनवलेले भेटतात. तांबे व कास्याचा वापर कोणकोणत्या गोष्टीसाठी होता, सोने व चांदीचा वापर कोणकोणत्या गोष्टीसाठी होता, या 2 पॉईंट्स मध्ये दिले, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3 मध्ये. त्यानंतर आहे ना बाकीचे जे शिक्क्यांची निर्मिती, मडक्यांची निर्मिती आणि कापड उद्योग, हे 3 उद्योग आपण इथे दिलेले आहेत. कच्चा माल जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण कच्चा माल आयात सुद्धा करायचो. जसं तांबे आयात करायचो आपण राजस्थान, ओमान, पश्चिम आशियामधून. टीन आयात करायचो अफगाणिस्तान, इराणमधून. सोने आयात करायचो कर्नाटकामधून, आणि मौल्यवान खडे आयात करायचो गुजरात, इराण आणि अफगाणिस्तान मधून. ओके, अन्नाच्या बाबतीत पण आपण बघितलं की नांगर हा एक महत्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये बघितला. अन्नामध्ये गहू तांदूळ वगैरे आहे तर ठीक आहे, पण नांगर हा महत्वाचा पॉईंट बघितला की लाकडापासून तयार झालेला होता. ते कोणत्या पुराव्याद्वारे आपल्याला कळालं की टेराकोटा मातीच्या प्रकारापासून बनलेलं जे काही खेळणं होतं नांगराचं, त्याच्यापासून आपल्याला ती माहिती कळाली. सिंचन व्यवस्था होती, नाले होते, परंतु कालवे नव्हते, कॅनल नव्हते. ओके, पशुपालन सुद्धा आहे आणि इतर काही गोष्टी सुद्धा आहेत. ही शहरांची नावं आपण बघितली. लेफ्ट, राईट, नॉर्थ म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अशा सगळी शहरं बघितली. आलमगीरपूर ईस्टला होतं, आजच्या उत्तर प्रदेशमध्ये. सूत कागेलदोर आजच्या बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये आपल्याला भेटतं. मंदा जम्मू काश्मीर आपल्याला तिथे भेटतं, आणि सर्वात खाली दायमाबाद हे आपल्या ऑब्व्हियसली प्रवरा नदीवरती या महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला भेटत आहे. आणि सर्वात शेवटी आपण काय बघितलं, अंत बघितला. जे अंताच्या बाबतीत वेगवेगळी कारणं बघितली, आणि शेवटी जाता जाता आपण बघितलं की अनेक वेगळ्या प्रकारच्या लिपी पुढच्या काळामध्ये, नॉट हडप्पा काळात नाही, पुढच्या काळामध्ये विकसित झाल्या. त्यांचा प्रभाव कसा काय आपल्या मानवी संस्कृतीवरती पडला, मानवी इतिहासावरती पडला, ते आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चर जो असा आपला असणार आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तोही लवकरात लवकर आपला काय होऊन जाईल, अपलोड केला जाईल. तुम्ही काय करा, तुमचे काही डाऊट्स असतील आपल्या नंबरवरती तुम्ही सेंड करा. आपले काही बॅच रिलेटेड डाऊट्स असतील तेही त्याच्यावरती सेंड करा. काही तुमचे आपले सिरीज रिलेटेड डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील, यू हॅव टू फॉरवर्ड दोज क्वेरीज टू ऑब्व्हियसली नंबर जे इथे आपण मेन्शन केलेले आहे तिथे तुम्ही ते पाठवू शकता. अभ्यास करा. आर पास्ट एनसीईआरटी आपण पूर्णपणे संपवणार आहोत. भेटूया आता आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला.